वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनने लागला शॉक। रुग्णालय प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे चित्र स्पष्ट। एक्स-रे मशीन विद्युत प्रवाहित झाल्याचे पुरावे झाले प्राप्त। जिल्हा प्रशासन महत्त्वाचे पाऊल उचलणार का? वर्धा शहरातील नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा चर्चेला तोंड फुटले। जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे विभागात एक्स-रे मशीनमध्ये विद्युत प्रवाहित झाली आहे। शिवाय विद्युत प्रवाहाचा झटका तेथील 3 ते 4 ऑपरेटरांना बसला। ही घटना मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:45 दरम्यान घडली आहे। दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता संबंधित एक्स-रे विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयात धडक देऊन याबाबतची संपूर्ण कहाणी सुनावली आहे। जिल्हा रुग्णालयातील एक्स-रे विभागात अद्ययावत करण्याकरिता सर्वत्र तोडफोड केल्याचे दिसून येत असून त्या ठिकाणी 2 एक्स-रे मशीन असून त्यापैकी एकच एक्स-रे मशीन कार्यान्वित आहे व तीच एक्स-रे मशीन अचानक विद्युत प्रवाहित झाली असल्याची घटना आताच घडून गेली आहे। अशातच अधिकची माहिती जाणून घेण्याकरिता रुग्णालय येथे गेले असता आतापर्यंत 3 ते 4 लोकांना या एक्स-रे मशीनचा जबर झटका बसला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या एक्स-रे मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने बऱ्याचशा रुग्णांना आता एक्स-रे पासून वंचित राहावं लागत आहे। या अनुसूचित प्रकाराला आता 2 दिवसचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा कोणताच प्रकारचा निकष अजून सुद्धा लागलेला नाही आणि याच प्रकारामुळे संबंधित विभागात कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी देखील त्रस्त आहेत। या होणाऱ्या प्रकाराची जबाबदारी कोण घेणार? जिल्हा प्रशासन महत्त्वाचे पाऊल उचलणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। सागर वैद्य, जिल्हा प्रतिनिधी, साहसिक न्यूज 24 वर्धा।